श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, 6 मार्च वार शुक्रवार या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी आणि या दिवशी आपण एक वेळ व्रत उपवास नाही केला तरी देखील चालेल, परंतु आपल्याला फक्त गणेश मंदिरामधून आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती घरी घेऊन यायची आहे, ज्यामुळे आपल्या घरातील जी काही गरिबी आहे, दरिद्री आहे, इडापिडा आहे तर ती दूर होईल. आणि ही वस्तू आपण घरी आणून त्या वस्तूंचं नेमकं काय करावं, आपल्याला कशा पद्धतीने ही वस्तू घ्यायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळेला आर्थिक समस्या ज्या आहेत ना तर त्या जाणवत असतात. पैशासंबंधीच्या अडचणी आपल्याला येत असतात. घरामध्ये पैसा येत नाही किंवा पैसा जो आहे तर तो येतोय परंतु तो टिकत नाही. कर्ज जे आहे तर ते काही केला फिटत नाही, वाढतच आहे. किंवा मग काही केला आपल्या घरामध्ये धनसंपत्तीमध्ये वाढ होत नसे, धनधान्याचा तुटवडा सतत निर्माण होत आहे, तर अशा समस्येसाठी सुद्धा आपण हा जो उपाय आहे तर तो नक्कीच करून बघू शकता. त्याचप्रमाणे मुलांबाबत जर एखादी अडचण असेल, समस्या असेल, लहान मुले सतत किरकिरपणा, हट्टीपणा करत असतील किंवा मग जी मोठी मुलं आहेत जी शाळेमध्ये जाणारी, कॉलेजमध्ये जातात तर त्यांना शिक्षणामध्ये हवी तशी प्रगती होत नाही, एखाद्या परीक्षेमध्ये त्यांना मनासारखं यश मिळत नसेल किंवा मुलं नोकरी करतात, एखादा छोटा मोठा व्यवसाय करतात परंतु त्यामध्ये त्यांना मनासारखा पगार नसेल किंवा व्यवसायामध्ये मनासारखा गल्ला आपण जो म्हणतो ना लाभ जो आहे तर तो होत नसेल, नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल, तरी देखील आपण हा जो उपाय आहे ना तर तो नक्की करून बघा. कारण की गणपती बाप्पा जे आहेत तर ते इच्छा पूर्ण करणारे देवता मानले जातात आणि सर्वांचे लाडके असे गणपती बाप्पा हे सुख करता, दुःख हरता, विघ्न हरता, आपल्या जीवनामध्ये सुख घेऊन येतात आणि दुःख जे आहे तर ते दूर करत असतात. त्याचप्रमाणे ते विघ्न हरता आहेत, आपल्या जीवनातील सर्व दुःख जे आहेत तर ते नक्कीच दूर करतात. गणपती बाप्पांच्या कृपेमुळे नष्ट होत असतात. तसे गणपती बाप्पा हे बुद्धिदाता आणि मंगलदाता आहेत आणि गणपती बाप्पांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या जीवनातील समस्या नष्ट होण्यासाठी आपल्याला गणेश मंदिरातून का वस्तू जी आहे तर ती घरी घेऊन यायची आहे, ती घरी आणायची. या दिवशी आपल्याला म्हणजे शुक्रवारला तुम्हाला लवकर उठायचं आहे आणि स्वच्छ स्नान करायचं आहे. यानंतर स्वच्छ स्नान झाल्यावरती आपल्याला शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र आवर्जून परिधान करायचे आहे. आपल्या देवघरामध्ये जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर ती आपल्याला त्या मूर्तीवरती सर्वप्रथम अभिषेक करायचा आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना देवघरामध्ये आपल्याला विराजमान करायचं आहे. गणपती बाप्पांना छानसं हळदी कुंकू लावायचं आहे, अष्टगंध लावायचा आहे, मोदक किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा बुंदीचे लाडू असा नैवेद्य गणपती बाप्पांना अर्पण करायचा. त्यानंतर धूप दीप ओवाळून घ्यायचा, गणपती बाप्पांची मनोभावे आरती करायची. यानंतर दिवसभरामध्ये आपल्याला जेव्हा कधी वेळ मिळेल त्या वेळेला आपल्याला गणेश मंदिरामध्ये जायचं. जाताना एक मातीचा दिवा आपल्याला घेऊन जायचा आणि दिव्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे. 2 वातीची 1 वात आपल्याला दिव्यामध्ये टाकायची. हा दिवा मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम प्रज्वलित करायचा. त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला हळदी कुंकू, गुलाल किंवा अष्टगंध जो आहे तर तो लावायचा. दिव्याला हळदी कुंकू लावायचं आणि एखादं फूल, अक्षदा अर्पण करायचं, दिव्याला नमस्कार करायचा. त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना आपल्याला अक्षदा, 21 दुर्वांची जुडी, लाल जास्वंदीचं फूल किंवा मग गुलाबाचं फूल जे आहे तर ते अर्पण करायचं. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता किंवा मग मोदकाचा नैवेद्य देखील अर्पण करू शकता. या
त्यानंतर आपल्याला अशा काही वस्तू ज्या आहेत तर त्या गणपती बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण केलेल्या असतात बघा. त्यातील काही वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत. फक्त घेत असताना आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. त्यांना विचारायचं आहे की मी या कामासाठी किंवा या कार्यासाठी ही तुमचा आशीर्वाद म्हणून ही वस्तू जी आहे तर ती घेत आहे. कृपा करून मला आज्ञा द्या आणि या वस्तूमध्ये तुमचा आशीर्वाद हा कायम माझ्या पाठीशी असू द्या, असं तुम्हाला गणपती बाप्पांना बोलायचं आहे, सांगायचं आहे. आणि त्या वस्तूपैकी पहिली वस्तू जी असणार आहे तर ती म्हणजे तांदूळ. कारण की बाप्पांना जे तांदूळ अर्पण केलेले असतात, मग ते तांदूळ आपण अर्पण केलेले असतील किंवा इतर भाविक भक्तांनी अर्पण केलेले असतील तर यातील आपल्याला 21 तांदूळ घ्यायचे आहे. जरी तुम्हाला 21 तांदूळ घेणं शक्य नसेल किंवा नाही घेता आले तर मग तुम्ही 11 घ्या, 5 घ्या, 7 घ्या, 9 घ्या. फक्त विषम संख्येमध्ये घ्यायचे आहेत तुम्हाला तांदूळ जे आहेत ना तर ते तुम्हाला घ्यायचे आहे. आणि तांदूळ हे घेऊन आपल्याला गणपती बाप्पांना आपली जी पण पैशाची अडचण आहे, उणीव आहे, चणचण आहे किंवा धनासंबंधीची समस्या आहे तर ती गणपती बाप्पांना सांगायची. आपल्याला ज्या आर्थिक समस्या आहेत तर त्या गणपती बाप्पांना सांगायच्या. कारण आपल्याला हे तांदूळ जे आहेत तर ते आर्थिक समस्या दूर होण्यासाठी आपल्याला गणेश मंदिरातून घरी घेऊन यायचे आहे. आणि म्हणून ही समस्या गणपती बाप्पांना अगदी तळमळीने सांगून ती समस्या नष्ट व्हावी म्हणून आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना देखील करायची आहे. त्याचप्रमाणे हे तांदूळ जेव्हा आपण उचलतो त्यावेळी एक एक करत आपल्याला उचलायचा. एक तांदूळ उचलायचा, ओम गणपतये नमः आपल्याला या मंत्राचं पठण करायचं. असं करून तुम्ही जेवढे तांदूळ उचलणार आहात तेवढे तांदूळ उचलत असताना तुम्हाला ओम गणपतये नमः या मंत्राचं जप करायचं आहे. 21 तांदूळ उचलायचे किंवा मग 5 उचलले तरी देखील चालणार आहे. त्यानंतर घरी आल्यावरती तुम्हाला एक लाल रंगाचं कोरं कापड जे आहे छोटंसं तर ते घ्यायचं आहे. देवघरामध्ये ज्या ठिकाणी गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो आहे तर त्यांच्या समोर तुम्हाला हे कापड ठेवायचं. दिवा आपल्याला एक देवघरामध्ये तुपाचा लावून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला हे जे तांदूळ आहेत तर हे तांदूळ आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचे आणि गणपती बाप्पांचं ध्यान स्मरण करायचं. आणि यानंतर आपल्याला आपली जी काही धनाविषयीची समस्या आहे, पैशाची अडचण आहे तर ती परत आपल्याला एकदा गणपती बाप्पांसमोर व्यक्त करायची आहे, म्हणजे सांगायचे आहे. आपल्याला कापडावरती हे तांदूळ जे आहेत तर ते ठेवायचे. त्या कापडामध्ये आपल्याला हे तांदूळ ठेवल्यानंतर थोडंसं कोरडं हळदी कुंकू जे आहे तर ते आपल्याला अर्पण करायचं, नमस्कार करायचा. याची पोटली जी आहे तर ती आपल्याला बांधायची आणि 5 मिनिटं बाप्पांच्या चरणाशी तुम्हाला ही पोटली जी आहे तर ती ठेवायची. या पोटलीला आपल्याला परत हळदी कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं, धूप दीप ओवाळून घ्यायचा. आणि त्यानंतर तुम्हाला 5-10 मिनिटांनी आपल्या तिजोरीमध्ये किंवा तुमचं एखादं छोटा मोठा व्यवसाय असेल तर गल्ल्यामध्ये किंवा पॉकेटमध्ये तुम्हाला हे पोटली जी आहे तर ती ठेवायची आहे. आता तांदूळ जे आहे ना तर ते तुम्ही एखाद्या लाल छोट्या कापडामध्ये किंवा लाल कागदामध्ये बांधून खिशामध्ये सुद्धा ठेवू शकता. अशा प्रकारे पैशाची अडचण असेल तर गणेश मंदिरातून आपल्याला तांदूळ जे आहेत तर ते घरी घेऊन यायचे आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आता आपल्या जीवनामध्ये जर इतर काही समस्या अडचणी असतील, म्हणजेच की फुलांबाबत जर एखादी समस्या असेल तर आपल्याला काय करायचं आहे, गणपती बाप्पांना ज्या दुर्वा अर्पण केलेल्या असतात तर त्यातील एक दुर्वाची जुडी जी आहे ना तर ती आपल्याला घ्यायची. आणि जरी मंदिरामध्ये जातानाच आपल्याला लाल कापड घेऊन आपण जर गेलो आणि त्याच ठिकाणी लाल कापडामध्ये जरी ही दुर्वांची जुडी तुम्ही बांधली तरी देखील चालणार आहे. किंवा मग घरी आणून लाल कपड्यामध्ये ही दुर्वांची जुडी आपल्याला बांधायची आहे. कारण बाप्पांना अर्पण केलेल्या ज्या दुर्वा असतात ना तर त्या अतिशय अत्यंत पवित्र आणि शुभ असतात. आणि ह्या दुर्वा आपल्याला लाल कपड्यामध्ये गुंडाळून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायच्या. किंवा मग आपल्याला जर मुलांबाबत जर एखादी समस्या असेल, अडचण असेल तर काय करायचं आहे, आपल्या मुलांच्या हातून या ज्या दुर्वा आहेत तर त्या आपल्याला गाईला खायला द्यायच्या आहेत. यामुळे आपली लहान मुलं जी आहेत तर ती हट्टीपणा, किरकिर, रागराग जी आहेत तर ती करत नाही. तसेच ज्या मुलांना शिक्षणामध्ये प्रगती हवी आहे तर त्यांच्या हातून या दिवशी गाईला दुर्वा ज्या
आहेत तर त्या खायला दिला तरी देखील खूप शुभ मानले जाते। त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील सर्व दुःख गरिबी नष्ट व्हावी, घरामध्ये सुख समृद्धी आनंद यावा, धनधान्यामध्ये वाढ व्हावी, बरकत यावी यासाठी एक दुर्वाची जुडी जी आहे तर ती आपल्या घरातील जी व्यक्ती कमवती आहे तर त्या व्यक्तीच्या पॉकेटमध्ये किंवा पर्समध्ये आपल्याला ठेवायची आहे। जुडी शक्य असेल तर जुडी ठेवा किंवा एक दुर्वा जरी ठेवली तुम्ही तरी देखील चालणार आहे। अशा ठिकाणी ठेवायचे आहे की जेणेकरून आपला हात वारंवार लागणार नाही, म्हणजेच आपण ज्यावेळी मांसाहार वगैरे करतो ना त्यावेळेला आपल्याला त्या दुर्वांना स्पर्श होणार नाही। अशा प्रकारे आपल्याला ही दुर्वांची जोडी जी आहे दुर्वा जी आहे तर ती ठेवायची किंवा मुलांच्या टेबलवरती पुस्तकांमध्ये बॅगमध्ये कंपासमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता। आपण एक दुर्वा जी आहे तर ती ठेवू शकता जेणेकरून मुलांची अभ्यासामध्ये भरभरून अशी प्रगती होईल। अशाच प्रकारे समोरची वस्तू ती म्हणजे आपण गणेश मंदिरातून दुर्वा घेऊन येऊ शकतो। त्यानंतर तिसरी वस्तू आहे ती म्हणजे सुपारी। गणपती बाप्पांना आपण सुपारीत सुद्धा अर्पण करत असतो, बरोबर। मंदिरामध्ये जर बाप्पांना सुपारी कोणी अर्पण केलेली असेल तर आपल्याला ती सुपारी घ्यायची आहे। सर्वप्रथम पहिल्यांदा मी तुम्हाला जे सांगितलं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला गणपती बाप्पांना क्षमा याचना करायची आहे, प्रार्थना करायची आहे आणि नंतर मी जेवढ्या वस्तू सांगते तेवढ्या वस्तू तुम्हाला घेणं गरजेचं नाही आहे। तुम्ही एक कुठलीही वस्तू तुम्ही घेऊ शकता, फक्त तुम्हाला कृपा करून गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि नंतर एक कुठलीही वस्तू तुम्ही घेऊ शकता गणपती बाप्पांचा आशीर्वाद म्हणून। तर बघा, सुपारी उचलून घ्यायची, उजव्या हातामध्ये आपल्याला ती सुपारी घ्यायची। 21 वेळा आपल्याला गणपती अथर्व शीर्षम जे आहे तर ते तिथे बसून आपल्याला पठण करायचं आहे। आता मंदिरामध्ये बसणं तर शक्य नसतं, या दिवशी तुम्ही बाहेर आवार जे असतं पटांगण असतं तर तिथे बसून तुम्ही पठण करू शकता। काही वेळा आपण ज्यावेळी उपाय करतो तर त्यावेळी आपली श्रद्धा असणं आणि सेवा करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं। काही वेळा आपण फक्त उपाय करतो, सेवा करत नाही, त्यामुळे आपल्याला फारसा रिझल्ट जो आहे ना तर तो जाणवत नाही, म्हणून सेवा देखील करणं तितकंच गरजेचं आहे आणि तितकं आपल्याला आपला विश्वास देखील असणं गरजेचं आहे। सोबतच कष्ट सुद्धा आपल्याला करणं गरजेचं आहे। यानंतर आपल्याला सुपारी घरी आणल्यानंतर लाल किंवा पिवळ्या कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवायची आहे। जी काय आर्थिक समस्या असतील किंवा जी काय आपले पैशासंबंधीचे प्रॉब्लेम असतील तर ते नष्ट होण्यासाठी आपण गणेश मंदिरातून सुपारी जी आहे तर ती सुद्धा घरी घेऊन येऊ शकता आणि आपल्या तिजोरीमध्ये किंवा गल्ल्यामध्ये ठेवू शकता। आता दुकान असेल तर गल्ल्यामध्ये नक्की ठेवा। त्याचबरोबर आपल्या जीवनातील ज्या काय आर्थिक समस्या आहेत तर त्या नष्ट होतील अशा या सांगितल्याप्रमाणे 3 वस्तू ज्या आहेत तर या 3 पैकी कोणतीही कुठलीही वस्तू जी आहे तर ती गणेश मंदिरामधून तुम्ही घरी घेऊन येऊ शकता। जरी गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाणं काही कारणाने तुम्हाला जमलं नाही तर आपण घरच्या घरी गणपती बाप्पांना जे पण तांदूळ अर्पण करतो, दुर्वा अर्पण करतो तर त्यामधल्याच सुद्धा तुम्ही ठेवू शकता। परंतु मंदिरामधली सकारात्मक ऊर्जा जी आहे, ज्या लहरी असतात तर ह्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय झालेल्या असतात, म्हणून गणपती मंदिरामध्ये आपण जे काय उपाय करतो, सेवा करतो तर ती एक सकारात्मक ऊर्जा, ज्या सकारात्मक लहरी आपल्याला मिळत असतात। म्हणून शक्यतो करून मंदिरामध्ये जाऊनच आपल्याला उपाय सेवा ज्या आहेत तर त्या करायच्या आहे। परंतु असो ज्यांना नाही शक्य त्यांनी घरी करून बघा, फक्त विश्वासाने करा आणि कष्टही करत चला। सोबतच आपली कर्म आणि कष्ट महत्त्वाची असतात। कर्म चांगली करा, कष्ट देखील करत चला, नक्कीच आपल्या भाग्योदय जो आहे तर तो नक्कीच होत असतो। आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल। ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।